नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडते चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, जलसंपदा विभागाचे निवड यादी जाहीर झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या वेगवेगळ्या एक्झामची अपडेट बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये। तरी व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की ऐका आणि बघा, ठीक आहे। तर मित्रांनो, जलसंपदा विभागाने निकाल जाहीर केल्यानंतर आज जी होती त्यांची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची लास्ट डेट होती, परंतु त्याच्यामध्ये ठाणेचा आणि नाशिकचा जो निकाल आहे तो निकाल लागलेला नाही। त्याच्या संदर्भात जे परिपत्रकसुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की नाशिक आणि ठाणेचा निकाल जो अडवण्यात आलेला आहे तो पदवीधर मतदारसंघाच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्याच्याकरता अडवण्यात आलेला होता। याच्या संदर्भात तुम्हाला पेपरामध्ये सुद्धा बातमी ऐकायला मिळणार आहे, ठीक आहे। तर बघा, जलसंपदा विभागातील निवड यादी जाहीर करण्याचे वावडे, ही पेपरातली हेडलाईन्स आहे आणि हेडलाईन्समध्ये तुम्हाला दिसत असेल की डिसेंबर 2023 जानेवारी 2024 पार पडलेली जलसंपदा विभाग परीक्षेची कागदपत्र पडताळणी यादी 7 जून 2024 रोजी जाहीर झाली, ठीक आहे। सर्वांना माहीतच आहे, परंतु ही यादी ठाणे व नाशिक विभाग वगळून लावण्यात आली। या विभागाची यादी न लावण्यामागचे कारण जे होते ते कोकण शिक्षक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता हे कारण विभागाने पुढे केले आहे, ठीक आहे। मी तुम्हाला अगोदर सांगितले होते की या कारणामुळे त्यांनी ज्या लिस्ट आहे त्या लावलेल्या नाही, परंतु मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ बनवताना हे सुद्धा सांगितलं होतं की परीक्षेचा जो निकाल आहे तो निकाल डिक्लेअर करता येतो, फक्त जॉईनिंग आचारसंहितेमध्ये करता येत नाही, परंतु त्यांनी निकालसुद्धा जाहीर केलेला नाही, ठीक आहे। वास्तविकरित्या आचारसंहितेमध्ये नियुक्ती देण्याव्यतिरिक्त सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा संबंधित विभागाला असते, परंतु जलसंपदा विभागाने ठाणे आणि नाशिक परिमंडळाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्याकरता निवडणूक आयोगाची परवानगी मागितली असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे कळवली, ठीक आहे। परंतु विभागाने शासनाला अथवा आयोगाला खरंच परवानगी मागितली आहे का असा प्रश्न परीक्षार्थी करत आहेत, कारण 6 जून 2024 रोजी जिल्हा परिषद जळगाव यांनी परिपत्रक काढून परीक्षार्थींना परवानगी मागितल्याची माहिती देण्यात आली होती आणि ही मागणी 7 जूनला मान्य होऊन त्याचा निकालही त्याच दिवशी प्रसिद्ध झाला। जलसंपदा विभागाने जर खरंच परवानगी मागितली असेल तर तसे प्रसिद्धीपत्रक जाहीर करावे आणि परवानगीची प्रक्रिया कुठेपर्यंत आली याचाही तपशील वेबसाईटवर प्रसिद्ध करावा अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। आणि साहजिकच आहे मित्रांनो, कारण की नाशिक आणि ठाण्याचे विद्यार्थी मला भरपूर मेसेज आलेले आहे त्यांचे चॅनलवरती की सर नाशिक आणि ठाण्याची अपडेट द्या। तर मित्रांनो, मी व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट दिलेली होती की आचारसंहितेमुळे ही जी आहे ती परीक्षेची त्यांनी निकाल घोषित करण्याची थांबवलेलं आहे, परंतु निकाल घोषित करायला आचारसंहितेची कसली पाबंदी नसते, मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं होतं। आश्चर्यकारक बाब ही आहे की एन आचारसंहितेत म्हणजे 11 जून रोजी मुंबईतील कोस्टर रोड दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले। 10 जूनला शिक्षक भरतीची नियुक्तीला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याचं प्रसिद्धीपत्रक वेबसाईटवर उपलब्ध केले आहे, ठीक आहे। जर एका डिपार्टमेंटला अधिकार दिले जाते तर दुसऱ्या डिपार्टमेंटला अधिकार दिले जात नाही का, हा सुद्धा इथे मोठा प्रश्न आहे। याच्यानंतर पुढची अपडेट बघूया मित्रांनो। तर याच्यानंतरची अपडेट आहे मित्रांनो, WC डिपार्टमेंटची जलसंधारण विभागाची 670 पदांची जी पदभरती होती, जागांसाठी अधिकारी गट ब पदांची फेरपरीक्षा दिनांक 14, 15 व 16 जुलै 2024 रोजी TCS कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रावर घेण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार बैठक घेऊन घेण्यात आला, ठीक आहे। बैठकीत परीक्षा पारदर्शक होण्यासाठी TCS व विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे। तर संजयजी राठोड यांनी हा जो आहे तो डिक्लेअर केला याच्यामध्ये, आणि जी तारीख आहे WCD एक्झामची ती आहे 14, 15 व 16 जुलै, ठीक आहे। याच्यानंतरची जी पुढची अपडेट आहे मित्रांनो ते बघूया, ती आहे पेपरफुटी संदर्भात नवीन कायदा होण्याची आणि नवीन कायदा झालेला आहे। त्या कायद्याची मी PDF सुद्धा तुम्हाला जे आहे ते टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे, ठीक आहे। टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकता। नवीन कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहे त्या। तर पेपरफुटी संदर्भात नवा कायदा आणणार, 1 कोटी रुपयाचा दंड, बुलडोजर ॲक्शन, योगी सरकारचा निर्णय, ठीक आहे। स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचा मुद्दा सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे। काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश पोलीस भरतीचा पेपर फुटला होता, तर आता नीट आणि UGC नीटचा पेपर फुटला आहे। यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे। या पेपरफुटी विरोधात विद्यार्थी आणि नेते मंडळी रस्त्यावर उतरले आहेत, ठीक आहे। याच्यात आता उत्तर प्रदेश सरकार पेपरफुटी रोखण्यासाठी आणि सायबर गँगला आळा घालण्यासाठी नवा कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे। या नव्या कायद्यात पेपरफुटी आणि सायबर गँगसोबत सहभागी
असलेल्यांवर कडक कारवाईची तरतूद असेल. यात जबरदस्त दंड, बुलडोजर कारवाई आणि तुरुंगवासाची तरतूद असेल. ठीक आहे. योगी सरकारने पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नवे धोरण जाहीर केले आहे. 2 अथवा त्याहून अधिक पेपर सेट असायला हवेत. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक सेटची छपाई वेगवेगळ्या एजन्सीकडून केली जाईल. पेपर कोडिंगमध्ये आणखी सुधारणा केली जाईल. याशिवाय निवड परीक्षांच्या केंद्रावर केवळ सरकारी माध्यमिक पदवी महाविद्यालयाची विद्यापीठे, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अथवा स्वच्छ ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सुप्रसिद्ध अर्थसहाय्य केले जाते अशी शैक्षणिक संस्थांमधील निवड केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे या केंद्रावर CCTV यंत्रणाही लावण्यात येणार आहे. असे जे आहे ते ॲक्शन योगी सरकार घेत आहे. ही जी ॲक्शन सगळ्या देशात, भारत देशात घ्यायला पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे. तर वेगवेगळ्या एजन्सींना जबाबदारी, एका भरती परीक्षेसाठी 4 एजन्सींना जबाबदारी दिली जाईल. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याबाहेर अथवा तालुक्याबाहेर जावे लागेल. दिव्यांग आणि महिलांना हे लागू नसेल. तसेच 4 लाखाहून अधिक परीक्षार्थी असल्यास 2 टप्प्यात परीक्षा असेल. PSA परीक्षा एकाच पाळीला घेण्याची सूट असेल. याशिवाय रिझल्ट तयार करण्याकरिता गडबड रोखण्यासाठी आयोग आणि बोर्डातच OMR शीटचे स्कॅनिंग केले जाईल अशी दुसरी चर्चा आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतरचे मित्रांनो जी दुसरी बाब आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया की आचारसंहितेमध्ये ज्या परीक्षा थांबल्या त्या कोणत्या परीक्षा थांबलेल्या आहे आणि कोणत्या परीक्षेचा निकाल येणे बाकी आहे. ठीक आहे. जाहिरात येणे बाकी आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रखडलेल्या जाहिराती. याच्यामध्ये जाहिरात जे येणे बाकी आहे त्याच्यामध्ये पदनाम आहे कनिष्ठ अभियंता, जलसंपदा विभाग, बृहमुंबई महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभाग. ठीक आहे. याचा कनिष्ठ अभियंता या पदनामाचा जाहिरात येणे बाकी आहे. नियुक्ती ज्या रखडल्या त्या नगर परिषद, ग्रामविकास विभाग, जलसंपदा विभाग आणि याच्यामध्ये जे दिलेले नाही त्यांनी त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जे आहे ते आपलं ITI इन्स्ट्रक्टर 1457 पोस्ट आणि 772 पोस्ट. ठीक आहे. याच्यानंतर अर्ज भरले पण वेळापत्रक नाही. न्याय वैद्यकीय विभाग, आदिवासी विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC. ठीक आहे. नंतर सिडको. याच्यानंतर मित्रांनो नवीन जाहिराती यायला हव्यात, त्या अजूनपर्यंत आलेल्या नाही. तर याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात 2024, सामाजिक न्याय विभाग, नगर परिषद किंवा नगरपंचायत गट क व गट ड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वित्त व लेखा कोषागार विभाग, नाशिक महानगरपालिका, बृहमुंबई नगरपालिका महापालिका, अहमदनगर महापालिका, नागपूर महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, 4 कृषी विद्यापीठांच्या जाहिराती, महाभित महामंडळ, महाराष्ट्र वखार महामंडळ यांच्या जाहिराती येणे आचारसंहितेमुळे आता सध्या बंद आहे. ठीक आहे. तर आचारसंहितेत रखडलेले हे सगळ्या बाबी आपल्याला दिसत असेल. ठीक आहे. तर याच्यानंतर परत भरपूर काही अपडेट माहिती आहे मित्रांनो. पुरवठा निरीक्षकची जी आहे ते वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे क्लर्कची. ते वेटिंग लिस्टसुद्धा मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. ठीक आहे. याच्यापर्यंत आणखी काही आपल्याकडे अपडेट माहिती आली तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. आणि नवीन कायदा जो आहे तो नवीन कायदा काय आहे तुमच्या पेपरफुटीच्या संदर्भात तो सुद्धा मी PDF टाकलेला आहे. तरी ते तुम्ही तिथून डाउनलोड करून वाचू शकता. परीक्षेसाठी फार महत्त्वाचा विषय असणार आहे. चला तर बघूया याच्यानंतर बाकीचे काही अपडेट आले तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नक्की केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.